नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर MPSC या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण MPSC 2026साठी आपण आज बघणार आहोत स्ट्रॅटजी म्हणजेच काय, लॉजिक आणि रिझनिंगच्या वरून आपण कसे काय आपण 20+ मार्क वाढू शकतो. आता उदाहरणार्थ तुमचा जो स्कोर आहे मॉक टेस्टमधला ते 80 ते 100मध्ये अडकतो आहे, पण तुम्हाला माहिती आहे की कट ऑफ 120च्या आसपास जातो आहे, 120+. मग ते जे आपले मार्क्स आहेत तिथे जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कसे लॉजिक्स लावले पाहिजे, जे टॉपर्स आणि टीचर्स सांगतात पण मुलांना इम्प्लिमेंट करता येत नाही, त्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. जर तुम्हाला क्वेश्चनबद्दल काहीच माहीत नसेल तरी पण आन्सर कसं काढायचं तेही सुद्धा सांगणार आहे. फक्त ठोकमपट्टी नाही करायची, आपल्याला एक लॉजिकल गेस घेऊन आन्सर काढायचं आहे आणि ऑलमोस्ट 90% चान्सेस आहेत की ते आन्सर बरोबर येईल. म्हणून त्याच्यासाठीच रणनीती कक्ष हे आणणार आहे तुमच्यासाठी, एलिमिनेशन आणि लॉजिकल गेसिंगचा. तर मित्रांनो, ही PPT जी आहे ना ती AIच्या मदतीने बनवली आहे, म्हणून त्यामुळे खूप अट्रॅक्टिव्ह झालेली आहे ही PPT. आणि ही PPT तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाईल. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक कुठे आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि कमेंटमध्ये आहे, तर तिथे जॉईन करू शकता. फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि तिथे तुम्हाला बाकी सारे PDF PYQ सगळं भेटेल. चल आपण तर परीक्षा हॉलमध्ये सर्वात मोठा प्रश्न काय असतो, अटेम्प्ट करू की सोडून देऊ. ओके, तर इनर्शियाचा धोका असतो, कारण काय माहिती आहे का, फक्त 100% खात्री असलेले क्वेश्चन 60 ते 70 प्रश्न सोडवल्यास कट ऑफच्या खाली राहण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. बरोबर, आपल्याला 100% माहिती आहे की असं असू शकतं, तसं असू शकतात आन्सर. हे एक स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे, पण तेच आन्सर बरोबर येईल याचे चान्सेस खूप कमी आहेत, है ना. आणि MCQचा माइंडसेट कसा असतो, जे प्रश्न येत नाहीत ते ब्लँक सोडण्याऐवजी आपण जर लॉजिक वापरून सोडवले तर अधिकाऱ्यांचं ते खरं कौशल्य आहे. आता ज्या गोष्टी तुम्हाला येत नाही आणि जेवढं तुम्हाला नॉलेज आहे ते वापरून जर तुम्ही आन्सर काढताय तर तेच खरं एक माइंडसेट आहे ना ऑफिसरचं. लिमिटेड रिसोर्सेसमधून तुम्ही जर आपलं आउटपुट काढताय तर तेच आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये करायचं आहे. तुमच्याकडे काहीच संसाधने कमी असतात, त्याच्यातूनच तुम्हाला चांगलं सामाजिक कार्य करायचं आहे. ओके, आता कॅल्क्युलेटेड रिस्क कसं असतं गणिताच्या माध्यमातून समजून घ्यायचं आपल्याला. कॅल्क्युलेटेड रिस्क आहे, प्रयत्न किती आहे, 60 अटेम्प्ट करतो आपण, चुका किती होतात, 10 चुका होतात आणि अंदाजे स्कोर येतो बॉर्डरलाईनवरती आणि धोकादायक असतं ते. ओके, आपण जर 70 अटेम्प्ट केले, 15 चुका होतील मॅक्स मी म्हणतो आहे, तर 102 गुण येतात अनिश्चित, म्हणजे आपल्याला माहिती नाही सिलेक्शन होईल की नाही होईल. मग 90 अटेम्प्ट्स केले तर 20 चुका जरी केल्या आपण तरी पण आपला 130 स्कोर होतो आहे आणि मेरिटमध्ये आपण येण्याचे चान्सेस वाढतात. मग एवढे अटेम्प्ट करण्यासाठी आपल्याला लॉजिक आणि ट्रिक्स वापरणंच खूप गरजेचं आहे. 90+ अटेम्प्ट आणि लॉजिकल गेसिंग यशाचे समीकरण आहे, हे समजून घ्या. ओके, तर अधिकारी कसे विचार करतात, तर अधिकाऱ्यांची मर्यादा संसाधनामधून अचूक, आता मी जसं तुम्हाला सांगितलं लिमिटेड रिसोर्समधून आपल्याला चांगलं आउटपुट काढायचं आहे. लॉजिकल डिसिजन आणि मर्यादित ज्ञान याचं अचूक उत्तर काढता येतं आपल्याला. प्रश्न पूर्णपणे माहीतच नसला तरी पण चुकीचे पर्याय शोधून काढणे आणि एलिमिनेट करणे हीच खरी रणनीती आहे. आता मी पुढे तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल देऊन सांगितलं पण आहे की कसे लॉजिक लावायचे आहेत. ओके, तर कालखंडाची विसंगती ओळखा. ओके, तर इंदिरा गांधींचा काळ आणि पंचशील तत्वे, तर पंचशील तत्वे होते 1954ला आणि इंदिरा गांधींचा काळ वेगळा होता. तर पंचशील तत्वेमध्ये प्रश्न काय होतं, पंचशील तत्वांचा पुरस्कार 1954मध्ये कोणी केला. लॉजिक काय, 1954मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान नव्हत्या, तर हा काळ आहे का, हा नंतरचा काळ आहे ना इंदिरा गांधींचा. तर कृती काय, ज्या पर्यायामध्ये इंदिरा गांधी आहेत ते 2 पर्याय आपल्याला काय करायचे, खट करता येतं, म्हणजे 50-50वरून आन्सरवरती आपण पोचतो. 50-50 आन्सर म्हणजेच तुम्हाला ॲटलिस्ट हाफ, म्हणजे 50% तरी चान्सेस आहेत की तुमचं बरोबर येणार आहे आन्सर. मग ॲटलिस्ट तिथपर्यंत तरी पोचा, 50-50 तरी पोचा. आता विसंगत गट म्हणजे ऑडमॅन आउट. ओके, आता एक क्वेश्चन म्हणजे खालीपैकी कोणत्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. आता हे सगळे जे क्वेश्चन आहेत ना हे PYQs आहेत. ओके, PYQच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगतोय मी. आता उपनद्या कुठल्या सिंधूच्या उपनद्या आहेत, तर तुम्ही जर क्वेश्चन बघितलं असेल, कोसी आणि सोन नदी दिली होती त्यात, आणि कोसी आणि सोन हे डायरेक्टली एलिमिनेट करता येतं आपल्याला. हे गंगेच्या उपनद्या आहेत, आपल्याला काय विचारलं, सिंधूच्या उपनद्या विचारल्या होत्या. पर्यायामध्ये जिथे कोसी आणि सोन आहे तिथे कट केलं तर डायरेक्ट एलिमिनेट होऊन तुमचं आन्सर येतं. आणि तुम्हाला काबूल आणि कुर्म माहीत नसेल तरी अचूक उत्तर भेटतं. तुम्ही हेच ना जर MPSCच्या PYQमध्ये जर ट्रिक लावली ना तुमचं आन्सर 100% बरोबर येतं आहे. म्हणून हे अशा ट्रिक्स याच्यातूनच मार्क काढतात टॉपर्स, तर अशा गोष्टी थोडंसं ध्यान द्या. वैचारिक विरोधाभास, आता बघा मुस्लिम लीगचा आणि क्रिप्स मिशनचा. मुस्लिम लीग काय म्हणत होतं की स्वतंत्र राष्ट्र पाहिजे त्यांना. क्रिप्स मिशन काय म्हणतं, फाळणीला नकार होता क्रिप्स मिशनचा. मग काय, कुठलीही संस्था किंवा व्यक्ती त्यांच्या मूळ विचारधारणेच्या विरोधात जाणं कृती करणार नाही. तुम्हाला माहिती आहे मोदीजींचा विचार कसा आहे आणि आपल्या राहुल गांधीजींचा विचार कसा आहे. दोन्हीच्या विचारसरणीत
त्यांचं जे माइंडसेट आहे, आयडिओलॉजी आहे, त्यांच्यामध्ये खूप विरोधाभास आहे. मग अशा गोष्टी विरोधात जाऊन ते करत नाहीत ना. मुस्लिम लीग फाळणी हवीच होती मुस्लिम लीगला. मग त्यामुळे त्यांनी क्रिप्स मिशन स्वीकारणे शक्यच नाही, हे लॉजिक लावून पर्याय सरळ कट होत होता आपला. आणि हे सगळे PYQचे क्वेश्चन आहेत. मी परत रिपीट करतो, PYQवरूनच मी काढले सगळे. आता काय विज्ञानाचं बेसिक सेन्स. आता लाकूडमध्ये काय कोळसा असतो, बायोगॅसमध्ये काय मिथेन आहे, मिथेनमध्ये काय सी म्हणजे काय कार्बन. आता जिओथर्मल एनर्जी, पृथ्वीच्या उष्णता काय झिरो कार्बन. ह्याच्यात काय असतं, जिओथर्मल एनर्जीमध्ये कार्बनचं काही येतच नाही ना. प्रश्न काय होता, कोणत्या ऊर्जा स्रोतांमध्ये कार्बनचा वापर नाही. भूउष्णिक स्रोतात कार्बनचा संबंधच येत नाही. विज्ञानाचं बेसिक लॉजिक माहीत असेल ना तर उत्तर आरामात निघतं. पण तुम्ही विज्ञानाला घाबरता, त्याच्यामुळे ते आन्सर काढणं थोडंसं डिफिकल्ट जातं. आणि मी म्हणत नाही की सगळे 20च्या 20 क्वेश्चन तुम्हाला तुमच्या सिलेबसमधलेच किंवा तुमच्या बघण्यातलेच क्वेश्चन येतील. पण ॲटलिस्ट त्यातले 15 क्वेश्चन तरी तुम्ही डुएबल आहेत. मग ते 15 क्वेश्चन तुम्ही टार्गेट केले पाहिजेत. नकाशाचे वास्तव डोळ्यासमोर आणायचं आहे. आता विचारले काय, ज्या पर्यायात महाराष्ट्र आहे ते पर्याय थेट बाद करा. आपल्या कर्कवृत्त माहिती कुठून पास होते. मग जर तुम्ही महाराष्ट्र बघितला तर महाराष्ट्र इथे आहे आणि कर्कवृत्त इथून पास होते. मग महाराष्ट्र सेट एलिमिनेट होतो. दिशा आणि टोक, पूर्वेकडील टोक आसाममधील असू शकते का. आसाम इथले असणार आहे का, की इथे असणार आहे. अरुणाचल प्रदेश सर्वात पूर्वेला आहे आणि आसाम असलेला पर्याय हा चुकीचा आहे. सरळ कळते. ओके. घटनात्मक पदानुक्रम. आता उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती. ओके. तर हे लोकसभेचे असतात का की राज्यसभेचे. मग राज्यसभा ठराव सुरू करू शकते. उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी ठराव कुठे मांडला जातो, तर राज्यसभेतच मांडला जातो ना, कारण ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कृती, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे राजीनाम्याची प्रक्रिया राज्यसभेतूनच सुरू व्हावी हे अनिवार्य आहे. लोकसभेचा पर्याय थर्ड एलिमिनेट करता येतो. ओके. धोरणात्मक पूरकता, जसे की आता जेव्हा अर्थसंकल्पात नवीन मोहीम सुरू होते तेव्हा त्याला पूरक कायदे बदलणे आणि गुंतवणूक आणणे साहजिक असते. जेव्हा सर्व विधाने सकारात्मक आणि एकमेकांना पूरक असतात तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून वरील सर्व माग करता येतं. जसं की परकीय गुंतवणुकीमुळे काय होणार, नवीन अणुऊर्जा अभियान चालू होतं. अणुऊर्जा अभियानासाठी आपण कायदा सुधारणा करतो. कायदा सुधारणामुळे काय होतं, परकीय गुंतवणूक आली की परत हे अणुऊर्जाचं अभियान, असे हे सायकल असतं आणि हे सगळे एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे हे झालं की हे होणार, हे झालं की हे होणार. मग त्याच्यामुळे सकारात्मक आहे, हे एकमेकावरती डिपेंड आहे. त्यामुळे आपण वरील सर्व मार्क करू शकतो. ही पण एक ट्रिक आहे. अचूक आकडेवारीचा संकेत, जसे की आयोगाचा ट्रॅप किंवा सत्य. 1.5, ज्या पर्यायामध्ये 1.5 सारखे अत्यंत विशिष्ट व्हॅल्यू असते तर ते आयोगाला आकडे हवेत तयार करत नाही. खूप डिटेल वाटणारे पर्याय आणि त्या उत्तराच्या जवळपास जाणारे असतात. त्यामुळे व्हॅल्यू तपासा आणि त्याभोवती गेस करू शकतो आपण. जसे की तुम्हाला पर्याय दिला आहे 2, 3, 4, 4.2, तर इथे आपल्याला कळू शकतं की हा डिटेल पर्याय आहे. किंवा ते 5 पण देऊ शकले असते, मग 4.2च का दिलं त्यांनी, मग हे आन्सर असू शकतं. म्हणून डिटेल पर्याय. शब्दांच्या मुळाशी आणि पॅटर्नवर लक्ष द्या. ओके. कोही, आता बघा मूळ शब्द काय, कोही म्हणजे उर्दूमध्ये काय म्हणतात, कृषी. यावरून मोहम्मद बिन तुघलक यांच्या कृषी सुधारणास त्यांचा संबंध लावता येतो. हा क्वेश्चन होता मेडिवलचा क्वेश्चन असल्यामुळे हे MPSCमध्ये तुम्ही बघू शकता. हा क्वेश्चन खूप जणांना आला नाही, पण त्यांनी जर गेस लावला असता, मोहम्मद बिन तुघलक हे कृषी सुधारण्यासाठी खूप इम्पॉर्टंट होते आणि त्यांनी कोही चालू केलं होतं. ओके. कोही कशासाठी होता, कृषीसाठी होता. नावाचा पॅटर्न, मालदीवमधील विजेता पक्ष माहीत नसेल तरी लोकशाहीतील विजयी पक्षाच्या नावात पीपल्स किंवा नॅशनल असे जेनरिक शब्द असतात आणि त्याची संख्या सगळ्यात जास्त असते. पीपल्स पार्टी किंवा नॅशनल पार्टी असं आपण म्हणतो, किंवा भारतीय जनता पार्टी. जनता म्हणजे काय, पीपल्स. आता आपण बघतोय गटात न बसणारा पर्यायामध्ये काय येतं, नागालँड, आसाम, मिझोराम, झारखंड. आता आर्टिकल 371मध्ये ईशान्य राज्यांसाठी आहे हे, आणि झारखंड इथे बसत नाही. ईशान्य राज्य, आता ईशान्य राज्यामध्ये झारखंड येतो का तुमच्या, नाही. हे 3 राज्य तुम्हाला डायरेक्ट ओळखता येतं ना. आता इथे बघा, आता हे थोडंसं चुकलं आहे माझं. इथे देशातील बहुतेक मंत्रालय दिल्ली इथे आहेत. जर बंगळूरसारखी वेगळी पर्याय असेल तर तो अपवादच असणार आहे. मग बंगळूरमध्ये येऊ शकतं का कुठल्या मिनिस्ट्रीचं कार्यालय. आता सगळे तुमची मिनिस्ट्री दिल्लीमध्येच आहेत, तर मिनिस्ट्री बंगळूरमध्ये स्थापन होऊ शकते का, मग तो पर्याय एलिमिनेट होतो. ओके. सबकॉन्शियस माइंडची ताकद, जर मरियाना ट्रेंच पॅसिफिक ओशन, INS विक्रांत कोचिन शिपयार्ड, हायस्ट सेक्स रेशो केरला. पुस्तकात नसलेल्या गोष्टी बातम्यांच्या माध्यमातून कानावर
कानावर पडतात आणि त्यामुळे तुमच्या पॅसिव्ह मेमरीवर विश्वास ठेवा. जे पहिले आठवते तेच अनेकदा बरोबर असते. हे तुम्हाला किती वेळा झालं असेल एक्झाममध्ये, पण आपण ते दुसरंच मार्क करून येतो, विचार करतो, खूप डिटेल विचार करतो आणि आन्सर चुकून येतो. म्हणून सबकॉन्शियस माइंडवरती आपला विश्वास ठेवा. 50-15मध्ये यशांचे गणित 4 पर्याय, त्याच्यामध्ये हॅक्सचा वापर करायचा. 2 पर्याय जर कट झाले, उरलेल्या 2 पर्यायामध्ये गेस घेऊ शकतो. जर बरोबर आलं तर 2 चूक झालं तर 0.5 मार्क्स मायनस होतात. 20 प्रश्न जर सोडवले तर त्यापैकी 10 बरोबर आले, म्हणजेच 10 चूक झाले तर 5 मार्क मायनस होते. तरीही 15 गुणाचा निव्वळ नफा आहे. विचार करा, 15 गुणामुळे तुमचं मेरिट आणि 1 वर्ष वाचतंय, 1 इयर. मग त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे तुमचा. जर आत्तापर्यंत तुम्ही बघताय, ह्याच्यावरूनच कळते तुम्ही किती डेडिकेटेड आहात MPSCसाठी. प्रॅक्टिस कशी करायची मॉक्समध्ये, तर इनर्शिया तोडा. मॉक्समध्ये जाणून बुजून 90च्या आसपास अटेम्प्ट करा. भीती बाजूला ठेवा. लॉजिकचा वापर करा. मला हे येत नाही असे म्हणण्याऐवजी यातला कोणता पर्याय चुकीचा असू शकतो असा विचार सुरू करा. चुकींचे विश्लेषण, जे गेस चुकलेले आहेत ते का चुकले, शांतपणे ॲनालिसिस करायचं आहे आणि माइंडसेट रिफाईन करायचं आहे. 1-1 मार्क मिळून आपलं मेरिट गाडू शकतो. 100चा हा सामान्य अभ्यास असतो. सगळ्यांचा इथपर्यंत अभ्यास असतोच, पण ह्याच्यावरून जे क्रॉस करतात, हे जे थ्रेशोल्ड आहे हे क्रॉस करणं महत्त्वाचं आहे. आणि कट ऑफ इथंच लागतो. 26 जर गुण आपण वाढवले ना, आपण ते लॉजिकल गेसने आरामात पॉसिबल आहे आणि तुमचं आरामात क्लिअर होतं MPSC राज्यसेवा. ओके, तर लॉजिकची सवय आजपासूनच मॉक्समध्ये सुरू करा. आवडल्या शेअर करा आणि डॉक्टर MPSC सोबत जोडले आहात तुम्ही, जोडत राहा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला PPT फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाईल. जय हिंद.